हळू सावकाश असते एकदम असते सावकाश. अनुभव काय झालं? काही नाही ते याला ना बस आरामात बस आरामात बस. ते साहेबांना ना सतत चक्कर येत होती सो मीच यांना घरी घेऊन. अरे देवा, कशा पायी एवढं काम करताय साहेब? जेवण खावण्याची आबाळ करताय. बस मी पाणी घेऊन येते बरं का. हो ठीक आहे सर. नक्की. हो. अनुभव, डॉक्टरला बोलवायचं का? नाही नको, काही गरज नाही. नको काय, हे सगळं तू ठरवू नकोस. मी आहे ना, मी ठरवणार. बघू ना मावशी, फॅमिली डॉक्टरांचा नंबर कुठे लिहिलाय? ती डायरी आहे ना, पहिल्या पानावर राधिकाताईने समजा लिहून ठेवलंय बघा. हा ठीक आहे, मी करतो फोन. पाणी पाणी साहेब. अनुभव काफी करते. हो 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 हो. पाणी ठेवलं बरं का भाऊ. हॅलो. हा बकुळा मावशी बोल. ओ ताई, लवकर घरी निघून या. ओ साहेबांना बरं वाटते नसं झालं, आनंद भाऊ घेऊन आले त्यांना. काय बोलून राहिली? हा चक्कर येते म्हणून. हा डॉक्टरला बी बोलवलंय, पण तुम्ही लवकर या. तुम्ही या पण. काय ताईच्या माग एक एक नष्टर लागलंय, देवाला ठाव. काय करू मी? घरी जाऊ का? यांना अचानक असं काय झालं असेल? बरं झालं आनंद भाऊजी तरी सोबत होते, नाहीतर यांनी काय केलं असतं कुणास ठाऊक. मला तर काही समजून नाही राहिलं. लक्ष सारखं घराकडे लागलंय. त्यांची तब्येत कशी असेल? काय करू? घरी जाऊ का? राधिका ताई, हे धणे आणि मिरच्या एकत्र कुटून घेऊ का? ते आधी भाजून घे ना ते. अहो भाजले की मगाशी. बर मग कुटून घे. राधिका ताई, काय झालंय? तुमचा चेहरा का पडलाय? आता कसं सांगू तुला? नाही मला समजून राहिलं मी इथे असणं आवश्यक आहे, पण अगं यांना बरं नाहीये ग. ते शुद्ध पडलेत. आता बकुळा मावशीचा फोन होता. काय? हो ना. अहो मग तुम्ही जा की घरी, मी इथे बघते सगळं. खरंच बघशील का? हो. आणि तुम्ही इकडची काही बी काळजी करू नका. मी इथे समजवेन सगळ्यांना. मी करेन इथे सगळं. करशील ना? हो. बरं मग मी निघते. तू पर्स दे बरं माझी. हा. मी येते. हा लवकर येते. हो कमला येतेच. हा. तसं मेजर काही नाहीये, पण अगदीच दुर्लक्ष करता येणार नाही. अहो बीपी शूट झालंय यांचं. मी आधी सांगितलं होतं स्ट्रेस घेऊ नका म्हणून. ठीक आहे डॉक्टर, तो माझं पण ऐकतच नाही. मी पण हेच सांगत होतो. अहो औषधही बंद केलेलं दिसतंय. नाही डॉक्टर, ते कामाच्या व्यापात जरा राहून गेलं. डॉक्टर साहेब, वहिनी गेल्यापासून असं होतंय सगळं. राधिका वहिनी कुठे गेल्यात? हे वहिनी गेल्या म्हणजे त्यांचा छोटासा बिझनेस आहे ना, मसाला, लोणची, पापड. त्या निमित्ताने त्यांना जावं लागतं. आणि हल्ली माहेरी पण जावं लागलं होतं. हा हा, पण ताईला फोन केला, येतात त्या. हा अगं वा. काय झालं? बरेच नाही. आनंद भाऊची अशी एकदम चक्कर कशी काय आली? वहिनी तुम्ही घाबरू नका. बकुळा मावशी, उगीच फोन केला तुम्ही. उगीच टेन्शन घेते. ओ साहेब, असं काय करताय? तुमच्या जीवाला बरं वाटेना आणि मी ताईला फोन केल्याशिवाय थांबू होय? अहो पण असू दे सुभेदार. हा, आणि राधिका वहिनी तुम्ही काही काळजी करू नका. मी औषध लिहून देतोय, ते त्यांना द्या. त्यांना आरामाची गरज आहे. आता तुम्ही इथे आलात ना, मग त्यांच्या खाण्यापिण्यावर नीट लक्ष द्या आणि जास्ती स्ट्रेस नको. अहो बीपीच्या गोळ्या पण वेळेवर घेतलेल्या नाहीयेत. गुरु, दिस इज नॉट गुड. हा आनंद, हे मेडिसिन घेऊन द्या. हो.
ओके, मी निघतो. थँक्यू डॉक्टर. आणि आराम करा आणि काही काळजी करू नका. या या या. प्लीज. काऊन असं करता? बीपीची गोळी काऊन नाही घेत? काऊन स्वतःची आबाळ करून घेतात? तुम्हाला काही झालं असतं तर? राधिका, अगं अगं बिगं काही नाही हा. उद्यापासून मी तुम्हाला डबा देणार आहे आणि तुमच्या खाण्यापिण्याकडे आणि औषधाकडे मी लक्ष देणार. मी जरा पडतो. आनंद, हो चल आरामात, मी तुला सोडतो. बकुळा मावशी, आता मी यांच्या जवळ थांबेन. मीटिंग गिटिंग सगळं उद्याच करेन. हा हो कशापाई ताई, मी हाय ना इथं, तुम्ही जावा तुमच्या कामाला. साहेब आराम करतात, मी बघते ना, मी देते ना ध्यान. जावा नाही ग, माझं तरी कुठे लक्ष लागणार आहे? वहिनी तुम्ही काळजी करू नका, मी पण आहे ना इथे. तुम्ही जा, आधी कामं संपवा. अहो पण भाऊजी. खरंच जा तुम्ही. जावा ना आता. बकुळा मावशी, बरं नाही ग वाटत. आम्ही आहोत ना, आम्ही काळजी घेणार गुरुजी. तुम्ही जा, खरंच जा. जा हो ताई, जा आता. नक्की? बर, काळजी घ्या. हं? आधीच. काय झालं का काम? नाही, होतच नाहीये कम्प्लीट. बोर आहे अरे. आय रिअली विश माझ्याकडे एक जीनी पाहिजे होता, जिने माझ्या सगळ्या विषय पूर्ण केले असते आणि पहिले एक काम पूर्ण केलं असतं. जिनी इथे? हा, इथेच होता ना एक जीनी. आता माझ्याकडे लक्षच देत नाही. वेल, तुझ्या जिनी बद्दल मला माहिती नाही आणि मीही काही जिनी वगैरे नाहीये, पण मी तुला मदत करू शकतो. हा, म्हणजे तेवढंच तुझं काम लवकर आटपेल. खरंच? या. थँक्यू सो मच यार, यू आर सो स्वीट. तू किती हेल्प करतोस माझी. जेन्युइनली अरे, अख्ख्या ऑफिस मध्ये ना तूच एक माझा जेन्युइन चांगला फ्रेंड आहेस. बाकी सगळे तर राधिकाचे चमचेच आहेत. आपण कामाबद्दल बोलूयात. तू बस ना. नाही, इट्स ओके. मी हो श्रेयस, तिला मदत करतोय जेन्युइनली, बट शनाया सेल्फिश आहे. त्यालाही त्रास द्यायला कमी करणार नाही. नानीजी, जरा जाऊन येते. अगं कुठे निघालीस? यांना डबा देऊन येते ना. नको, मी जाते. नानीजी, देते ना मी. माझा ऐक राधिका, डबा द्यायला मी जाते. नाही, आज यांना जरा बरं नाहीये ना, विचारपूसही करून येते. तेच नकोय व्हायला राधिका. असं काऊन बोलून राहिल्या? हे बघ, मागच्या वेळेला गुरुनाथ आजारी पडला तेव्हा तू त्याची सेवा केलीस, पण त्याचा परिणाम काय झाला? फळ काय मिळालं तुला? 4 चौघात त्यांनी तुझा अपमान केला, हो ना? तसं परत व्हायला नकोय मला. नको जाऊस, मी जाते. नानीजी, अहो तेव्हाची गोष्ट वेगळी होती आणि आता तर ते एकटेच आहेत ना. हो ना? मग त्यालाही एकटेपणा काय असतो हे कळू दे जरा. इतके दिवस तू नव्हतीस एकटी. हे बघ राधिका, अगं तुम्ही दोघं पुन्हा एकत्र आलात तर चांगलंच आहे की, पण त्यालाही जरा किंमत कळू दे ना सगळ्याची. हे बघ, तू उगाच भावनेच्या आहारी जाऊन गुरुनाथच्या मागे व्हावत जाऊ नकोस. ऐक माझं, आज डबा मी नेऊन देते, उद्या तू जा. दे नानीजी, दे, आलेच मी. नानीजी, हा, नाश्ता करून घेताय का?
अगं नाही, माझी एवढी डाळ निवडून होऊ दे, मग खाऊन घेईन मी. काय केलंस आज? उपमा केलाय. यांना खूपच आवडतो ना. नाही, त्यांच्याकडे नाश्ता घेऊन जाऊन राहिले. तुम्ही नाही म्हणत असाल तर नाही जाणार. नाही नाही, जा ना तू जा. कालपासून नवऱ्याला बघितलं नाहीस तर चेहरा कसा सुकून गेलाय बिचारीचा. जा जा. नानीजी, तुम्ही पण ना कधी कधी अशी चेष्टा करताना का बास. आलीच. अगं ये, फोन वाजतो तुझा, बघ जरा. हॅलो दादा, राधिका बोलून राहिली. बोल बाले, कशी आहे गुरुनाथची तब्येत आता? नाही, मी आता नाश्ता घेऊन तिथेच जाऊन राहिले. विचारते, पण बरी असावी. अगं पण असा अचानक कसा त्रास होऊन राहिला त्याला? अचानक कसला? ते दगदग, टेन्शन आणि त्यात बीपीच्या गोळ्या घेतल्या नाहीत यांनी. दादा सॉरी. नाही म्हणजे काल मी तुला इथे बोलवलं आणि हे सगळं होऊन बस. अगं त्यात काय आहे? आणि तसंही मला काल येताच आलं नसतं ना. अगं माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं ना काल, त्यामुळे डोळा सुजला. बाप्पा, डॉक्टरकडे जाऊन ये ना. अगं हो हो, गेलो होतो डॉक्टरकडे, पण काल डॉक्टर नव्हते म्हणून आज जाणार आहे मी. बरं माझं सोड, तुझ्या कामाची माणसं तुला भेटली का? हो भेटले ना. तू भेट मला, मी सगळं सविस्तर सांगेन. ठीक आहे, मी आता तुझ्या घराच्या जवळच आहे. हो का? मी येतो लगेच आता. बर बर, ये. ठेवते फोन. काय म्हणतोय शिरीष? काही नाही, दादा इथे जवळच आलाय. जाताना घरी येऊन जाईन म्हणाला. अगं येऊ दे की खुशाल. जा 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 लवकर. नाही नाही, शिरीष आला तर मी आहे ना घरी. तुझा नवऱ्याकडे जाऊन राहिले. चेहरा बघा कसा खुललाय. So sorry. As per your conversation with Mr. Gatli, Gurunath Subedar. शनाया, काय बडबडतेस? शनाया उठ. उठ, किती वाजले बघ. भक्ती तू का आलीस ऑफिस मध्ये? मी सगळी भांडी घासून ठेवली. खरंच यार, खरंच. हे ऑफिस नाहीये शनाया, हे घर आहे. उठ. रोज काय बडबडतेस? उठ लवकर. घरी आहे? हो. ये म्हणजे आज सुट्टी आहे. किती कमाल. झोपणार आहे आज. का? म्हणजे काय, मी काल खूप काम केलंय आणि मला तेच दिसतंय आता स्वप्नात. पण प्लीज मला झोपू दे. ओल्ड फर्निचर काय दिसतंय यार. तुला माहितीये बघते, आजचा ना माझा प्लॅन सेट आहे. आज मी खूप झोपणार आहे. त्याच्यानंतर मी मस्त बीटरूट रॅव्हिओली खाईन. आणि मला आज थोडं तरी शॉपिंग करायचं. नो शॉपिंग. का? कारण शनाया, तुला माहितीये की तुला माझे 50,353 रुपये परत करायचे. आणि आता तुझ्याकडे गॅरीचं कार्ड सुद्धा नाहीये शॉपिंग करायला, जंक फूड खायला. उठ आता आणि लवकर कामाला लाग. भरपूर काम आहे. बघते. बघ तू, तुला काहीच नाही का ग वाटत माझ्याबद्दल? मला प्लीज फक्त 5,000 देशील का शॉपिंगला? प्लीज. ठीक आहे, थांब. ठीक आहे. फक्त तूच ग, तूच खरी आहेस माझ्या आयुष्यात. हे घे. हे काय आहे? पैसे तुला हवे होते ना? 100 रुपये? हो, कारण माझ्याकडे फक्त 100च रुपये. आणि तुला शॉपिंग करायचं होतं ना, मग जा ना बाहेर. आज फॉर अ चेंज दूध घेऊन ये, 1/2 लिटर. मी दूध घेऊन येऊ? 4-4 वेळा कॉफी कोण पितं? आणि जाता जाता कचऱ्याचा डबा आहे ना, तो बाहेर ठेवून येशील. मी नाही हात लावणार त्याला. ओके, मग कचरा बाहेर पण टाकून येशील आणि आल्यानंतर तो धुशील पण. ठीक आहे? काय घाणेरडी कामं सांगतेस तू? मी काय मेड आहे का? शनाया, त्या तरी बरं काम करतात तुझ्यापेक्षा. आणि तुला त्यांच्याकडनं अजून बरंच शिकायचंय. ठीक आहे? चल पंखे पुसायला घे. चल. सारखे काय पंखे पुसायला घे? आणि ते किती वर असतात. मला नाही जाऊ, मला नाही पंखे पुसता. मग काय येतं, बसून नुसतं खाता येतं? चल चल उठ, चल लवकर कामात यार. किती ओरडते यार. मला नाही करायचे काम. भरपूर काम आहेत. चल. नाही करायची मला काम. येतील तुला. चल मी शिकवते.
हे बघ, हा झाडू, हा घे हातात, घे. हा, आणि झाडायला लाग. मला नी खाली 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 मार. नीट 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 सनाया, नीट नीट, हळू, नीट. हा, मार. तिकडे टीव्हीच्या खाली मार. मला नाही जमत आहे, माझं हे घे आणि मार. पटकन. त्या कोपऱ्यात, त्या कोपऱ्यात. धूळ. इथे पण झाडायचं असतं? हो, वर धूळ असते ना. मार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हो हो हो, हे बघ जमतंय तुला, अजून छान होईल. अजून अजून मार, अजून मार. काही हे शिंका वगैरे नॉर्मल आहे. चल चल, मार 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 मार, पटकन मार. हो हो, छान जमतंय आपल्याला. व्हेरी गुड. चल तिथपर्यंत. बस झालं ना, झालं. ठीक आहे. आता हा गॅस आणि हा कपडा हा हातात घ्यायचा आणि हा गॅस पुसायचा. घे बरं, घे, तुला जमेल. पटकन पटकन. हे बाई, इथे इथे असं धरायचं. धर, असं धरायचं. छान जमतं. चला, थोडं तिकडे. नीट नीट दाबून पुस. मी ते ओलं झालं. ठीक आहे, झालं. आता सगळं झालं. खूप छान काम केलंय. आता शेवटचं काम बाकी आहे. ठीक आहे. कचऱ्याचा डबा तो घ्यायचा हातात आणि बाहेर ठेवायचा. नाही नाही, प्लीज तुम्हाला बाकी काही सांग. मी कचरा बिचरा नाही अगं, खूप सोपं आहे ग ते शनाया. आता इतकं सगळं छान जमलं की नाही तुला. हे केलं ते केलं, ते पण सोपं आहे. चल पटकन. नाही, काही छान आहे. जमेल, घ्यायचं ते आणि बाहेर ठेवायचं. घे पटकन. तू नाही आहेस फ्रेंड माझी, तू नाही आहेस माझी. टाकलास? आता तो कचरा उचलायचा पण तुलाच आहे बरं का. नाही उचलणार. अगं का नाही उचलणार? किती छान काम केलंस बघ तू. हा, ती धूळ काढली, हे सगळं झाडून काढलं, किचन साफ केलंस. मस्त. आता फक्त तुला हे रोज करायचं. गुरु, गुरु उठ. आनंदी 5 मिनिट प्लीज. अरे गुरु, ऐसे कैसे चलेगा? अरे ब्रेकफास्ट करून औषधं घ्यायची आहे. चल थोडा वेळ झोपू दे ना प्लीज. ठीक आहे. या आनंद भाऊजी, मला वाटलंच तुम्ही आतमध्ये असाल म्हणून. म्हटलं आवरत असाल, नावच नाही दिला. या बसा, नाश्ता करून घ्या गरमागरम. वा वहिनी, आम्ही आता नाश्ताच बोलत होतो आणि तुम्ही नाश्ता घेऊन आला. तुम्ही खरंच अन्नपूर्णा. बसा तरी, खा, मी चहा मांडते. वहिनी, चहा ठेवलाय मी, तुम्ही बसा. हे उठलेत ना? नाही, तो उठला नाही अजून. मी त्याला उठवलं, तो मला बोलला की मला थोडा वेळ झोपायचा आहे. पण सगळं ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. बसा ना, बसा. वहिनी, गुरु खूप थकलाय. अजूनही झालेल्या प्रकरणाचा त्रास होतोय त्याला. हे तर दिसूनच राहिलं मला. हो ना, मग या ना इथे राहायला. जे तुम्ही जर इथे परत आलात ना राहायला, तो सब कुछ पहले जैसा हो जाएगा, एकदम फर्स्ट क्लास. गुरुला ना स्वतःच्या माणसाची गरज आहे. असं तो बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्याकडे बघून कळतं सगळं.
आनंद भाऊजी, स्वतःच्या हक्काच्या घरात येऊन राहायला कुणाला नाही आवडणार, पण मला इथे येऊन शन्याची रिकामी जागा नाही भरून काढायची. मला माझं हक्काचं स्थान हवं. मला यांच्या मनात माझ्याविषयी रिस्पेक्ट निर्माण व्हायला हवा, आणि तो मी निर्माण करीनच.